मुंब्रा NDPS पथकाने अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या नायजेरियन गुन्हेगारास शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्याकडून 55 ग्रॅम मोफेडिन MD अंमली पदार्थ जप्त केल्याबाबत मोफेडिन MD हा अंमली पदार्थ विक्री करणारा एक इसम मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार असल्याबाबतची माहिती गुप्त बातमीदाराच्या मार्फतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक केदार व सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांना प्राप्त झाली होती। नमूद प्राप्त माहितीची खात्री करून NDPS पथकाने मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काडसेकर हॉस्पिटल समोरील सर्व्हिस रोडवर अंमली पदार्थांची विक्री करण्यास येणाऱ्या इसमास ताब्यात घेणेकामी सापडा रचला होता। नमूद वेळी सदर ठिकाणी एक इसम मोटारसायकलवर आल्याबाबत गुप्त बातमीदार यांनी त्यांच्याकडील अंगुली निर्देश करून माहिती दिल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक केदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव व NDPS पथकाने नमूद इसमास पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले असता आरोपीचे अंग झडतीत 1,65,000 रुपयांचे 55 ग्रॅम मोफेडिन MD हा अंमली पदार्थ मिळून आला। अटक आरोपीत हा नायजेरियन देशाचा मूळ रहिवासी असून आरोपीचे नाव इफुनी जिनिका माईक उर्फ केसी उर्फ 34 वर्ष असे आहे। सदर आरोपीवर मुंब्रा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून आरोपीत यास नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। नमूद आरोपी इफुनी जिनिका माईक उर्फ केसी हा कुख्यात आंतरराष्ट्रीय आरोपी असून यापूर्वी त्याच्यावर मुंबई शहर येथे NDPS कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल आहेत व बऱ्याच गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग आहे। मुंब्रा पोलीस ठाणे NDPS पथकाने NDPS कारवाईचा धडाका कायम ठेवत आज पावतो 425 सेवन करणाऱ्यांवर व 21 ताबा कारवाई करण्यात आलेल्या आहेत व ताबा कारवाई दरम्यान एकूण 1,39,05,000 किमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात यश आलेले आहे। NDPS पथकाचे मार्फतीने अंमली पदार्थांची विक्री व सेवन करणाऱ्या इसमांवर यापुढे देखील अशाच प्रकारे कठोर कारवाई करण्यात येणार आहे। नमूद कारवाई माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर श्री आशुतोष डुमरे, पोलीस सह आयुक्त ज्ञानेश्वर चौहान, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग श्री विनायक देशमुख, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 ठाणे श्री सुभाष बुरसे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त सापे कळवा विभाग श्री उत्तम कोळेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पगार, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित केदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, पोलीस हवालदार अनिल मोरे, पोलीस शिपाई वसीम तडवी, पोलीस शिपाई रौफ खान, पोलीस शिपाई सागर महांगडे, महाराष्ट्र पोलीस शिपाई दुर्वा देसाई यांनी केलेली आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठान, नाशिक। एक दूसरी टीम जो है API रोहित केदार, उनकी टीम को एक परमिशन मिलती कि एक नाइजीरियन फेलो यहाँ पे ऐसे कुछ मेपेड्रॉन नाम का ड्रग डिलीवरी करने के लिए आने वाला है। तो उन्होंने भी अपनी टीम के साथ ट्रैप लगाया और उन्होंने नाइजीरियन जिसका नाम है इफुनी जिनिका माइक अलाइस केसी, जिसकी उम्र 34 साल फिलहाल रहता है वो हरगर में और नाइजीरियन है ओरिजिनल, वो शख्स पाया गया जिसकी सर्च में 55 ग्राम मेपेड्रॉन जिसका कीमत है लगभग 1,65,000 हासिल किया गया है। वो दोनों को कस्टडी में लेके उन्होंने जहां से माल लाया है जिसको डिलीवर करे उसकी इन्वेस्टिगेशन हम कर रहे हैं। अब तक ये मुंब्रा पुलिस स्टेशन की कार्रवाई में 425 नशेखोरों के खिलाफ कार्रवाई की गई है और 21 पोजीशन के केसेस किए गए जिसमें से लगभग 1,40,00,000 का माल आज तक सीज किया गया है। ऐसी कार्रवाई हम लोग आगे और भी करेंगे ताकि मुंब्रा पूरा नशेखोरी मुक्त हो जाए। पुलिस या जांच में क्या पता चला है मुंब्रा में किन किन लोगों के संपर्क में थे ये लोग? ये पुलिस जांच चल रही है। अभी ये इन्वेस्टिगेशन ये स्टेज पे है कि हम लोग उनके नाम अभी डिस्क्लोज नहीं कर सकते। वक्त आने पर जैसे हमको इन्फॉर्मेशन मिलेगी आपको उसकी इन्फॉर्मेशन दी जाएगी। क्या क्रिमिनल बैकग्राउंड था दोनों का? क्रिमिनल बैकग्राउंड हम लोग सर्च कर रहे हैं। सर, नाइजीरियन पकड़ा गया, ये नाइजीरियन कहाँ का रहने वाला था और यहाँ किसको माल डिलीवर करने आया था? वही जो बोला कि वो फिलहाल कारगर सेक्टर 27 में रहता है और ओरिजिनल नाइजीरिया का है और यहाँ पे किसको डिलीवर करने आया था और क्या क्या नेटवर्क है ये अभी कॉन्फिडेंशियल होने की वजह से पब्लिकली नहीं किया जा सकता है। सर, पिछले कुछ दिनों से देखा गया है कि नाइजीरियन लोगों का मुंब्रा में बहुत ज्यादा इन्वॉल्वमेंट देखा जा रहा है। जो पहले खारगर कलोजा साइड पे देखा जा रहा था अब वो यहाँ पर है। तो मोस्टली ये लोग ड्रग्स से ही रिलेटेड होते हैं। तो इनके ऊपर भी कुछ एक्शन लेंगे या उनका आपके पास कुछ बायोडेटा होता है जैसा पुलिस वेरिफिकेशन वगैरह कि ये लोग कहाँ से है, क्या है, व्हाट आर द बैकग्राउंड्स? ये लोग बेसिकली यहाँ के तो नहीं है और ना ही मुंब्रा में रहते हैं। जहाँ पे रहते हैं वहाँ पे हम लोग ये कार्रवाई के बारे में इन्फॉर्म करते हैं, वो लोग उसको फॉलो करते हैं और हम लोग भी ये केस के बारे में फॉलो करते हैं। कंसर्न एम्बेसी जो है
उसको ही केस के बारे में बताया जाता है। और जैसे कि आप जानते हैं कि मुमरा बहुत बड़ा झोपड़पट्टी वाला एरिया है, नशाखोरी चलती है, इसलिए उन लोगों को लगता है कि यहाँ पे सॉफ्ट मार्केट है। लेकिन हमने जैसे बताया कि आज तक हम लोगों ने लगभग 450 लोगों पे कार्रवाई की है, तो ऐसे नाइजीरियन लोग भी यहाँ पे पकड़े जाने के भी वारदात कम होते जा रही है, ताकि उनको भी लग रहा है कि यहाँ पर भी पुलिस अलर्ट हो गई, यहाँ पे ऐसा अपना काम नहीं चल सकता है। ठीक सर आजच्या पत्रकार परिषदेचा विषय मुंब्रा पोलीस ठाण्याने अंमली पदार्थ विक्री विरोधी केलेली कारवाई आजच्या पत्रकार परिषदेचा विषय आहे। आपण पाहतोच आहोत की मुंबईमध्ये नशेखोरी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। त्या वाढलेल्या नशेखोरीच्या विरोधात सक्त कारवाई करण्याचे आदेश आम्हाला आमचे माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे साहेबांनी दिलेले होते। त्यानुसार आम्ही आमच्या काळवा विभागातील ज्या विशेष टीम आहेत, डिटेक्शन टीम आहे, अँटी नार्कोटिक्स टीम आहे, या सर्व टीमना आदेश दिले, त्यांनी मार्गदर्शन केले होते की त्यांनी या बाबतीमध्ये जास्तीत जास्त कारवाई करायची आहे। त्यानुसार मुंब्रा पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन विभागाचे पीआय कोरडे आणि त्यांच्या पथकाला माहिती मिळाली MM व्हॅली मुंब्रा या ठिकाणी विलायक बिल्डिंगजवळ एक इसम गांजा हा पदार्थ डिलिव्हर करण्याकरता येणार आहे। त्यानुसार त्यांनी त्या ठिकाणी ट्रॅप लावला आणि त्यांना त्या ठिकाणी त्या वर्णनाचा इसम मिळून आल्यावर त्याला ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ असणाऱ्या बर्मन मोटरसायकलवर एक 10 किलो वजनाचा गांजा त्या ठिकाणी मिळून आलेला आहे। त्याची किंमत आहे 2 लाख रुपये। गांजे ताब्यात घेण्यात आलेले आहे। ते 1 लाख रुपयाची बर्मन मोटरसायकल ताब्यात घेण्यात आलेली आहे। आरोपीचं नाव आहे नदीम जब्बार शेख, हा राहतोय हाजी मलनवाडी अंबरनाथ या ठिकाणी आणि 21 वर्ष वय आहे। त्याची हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे आणि त्याला अटक करण्यात आली असून त्याची 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कस्टडी आहे। त्याचप्रमाणे मुंब्रा पोलीस स्टेशनचे रोहित केदार हे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी आहेत। त्यांनाही इन्फॉर्मेशन मिळाली होती की काही परदेशी नागरिक या भागामध्ये अंमली पदार्थांची डिलिव्हरी करायला येणार आहेत। त्यानुसार त्यांनी आपल्या पथकासह सापळा लावला असता त्यांना एक नायजेरियन इसम मिळून आला। त्याचं नाव आहे इक्विनी जिनिका माईक उर्फ केसी, तिचं वय आहे 34 वर्ष। त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याचा झडती घेतली असता त्याच्याकडे 55 ग्राम MD हा अंमली पदार्थ मिळून आला। त्याची किंमत आहे साधारणतः 1,65,000। हा जो नायजेरियन नागरिक आहे हा सध्या तुर्बे पोलीस हद्दीमध्ये सेक्टर 27 या ठिकाणी वास्तव्यास आहे। याच्यावर पूर्वी मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी शाखेने कारवाई केलेली आहे आणि तो त्या ठिकाणी 7 वर्ष शिक्षा भोगून आलेला हा आरोपी आहे। त्याला आपण अटक केली असून त्याला 12 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आलेला आहे।